माहीम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन नवापूर व डिजिटल वर्ल्ड अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल व विद्यार्थी सन्मानपत्र। केंद्र शासन मान्यता प्राप्त कोर्सेस डिजिटल वर्ल्ड अकोला व माहीम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरात श्री शिवाजी हायस्कूल येथे दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। त्यात एकूण 950 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला होता। मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सार्वजनिक उर्दू शाळा प्र.आ. सोडा, सार्वजनिक मराठी गुजराती हायस्कूल, लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम, इकरा उर्दू स्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता। त्यात एकूण 22 विद्यार्थ्यांची संपूर्ण स्कॉलरशिप शुल्क माफीमध्ये निवड करण्यात आली आहे। एकूण 560 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। 22 विद्यार्थ्यांची निवड मोफत करण्यात आली आहे। निवड झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा शाळेत जात पालकांसमवेत यथोचित सन्मानपत्र व पारितोषिक देण्यात आले। एकूण उत्कृष्ट व मॅट्रिक पास झालेले विद्यार्थिनी असे सिद्धी आतिश पाटील, राधिका पंकज अहिरे, कृष्णा वेलजी गावित, अमिना इम्रान सय्यद, अबू बकर जकेरिया पिंजारी, जैद खलील, शाह नील अशोक साठे, मोक्ष दर्शन पाटील, बिजली राणा, खुशी प्रजापत, शेर मोहम्मद, माजिद पटेल यांच्यासह 22 विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली आहे। माहीम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन व डिजिटल वर्ल्ड अकोला यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात। संगणक साक्षरता अभियान अंतर्गत कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी जी काही स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाते, याचा हा मुख्य उद्देश हा आहे की ग्रामीण भागातल्या आणि तालुका लेवलच्या सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकण्याचं महत्त्व समजावं, त्यांचा कॉम्प्युटर शिकण्याचा अवेअरनेस वाढावा। यासाठी आपले सैफुल्ला पठाण सरांनी खूप प्रयत्न करून आम्हाला इथे बोलावलं की आपल्या ग्रामीण भागातला आणि तालुका लेवलचा जो विद्यार्थी आहे यांच्यापर्यंत ही तळागाळापर्यंत माहिती गेली पाहिजे। यासाठी आम्हाला त्यांनी खूप प्रयत्न करून इथे बोलावलं आणि तुमच्या संपूर्ण नवापूरमध्ये आम्ही हा सर्वे केला आणि सर्व शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही सर्व माहिती दिली। तर तुमच्या नवापूरच्या सर्व शाळा कॉलेजमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि विशेष म्हणजे आता जे काही आम्ही ताईचं जे त्यांनी कार्य केलं त्यांच्या याच्यामध्ये कार्यकाळामध्ये ते कार्य आणि वनिता शाळेचं जी काही शैक्षणिक लेवल आहे, जी अवेअरनेसची लेवल आहे किंवा मुलींची शिकण्याची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे, ही लक्षात घेऊन आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो। तर त्याच्यामध्ये आम्ही पुणे, मुंबई म्हणजे सर्व ठिकाणी शाळा कॉलेजमधल्या सर्व भागात फिरतो। तर या ठिकाणी खरंच म्हणजे खूप चांगलं वाखाणण्याजोगं एक तुमचं चांगलं काम आहे। त्याबद्दल सर्व शिक्षकवृंद आणि आपले वनिता शाळेचे सर्व प्राचार्य आणि सर्वांसाठी मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही एवढा चांगला उपक्रम राबवता आपल्या कारकिर्दीमध्ये आणि सर्व मुली, सर्व विद्यार्थी यांच्या जीवनातला हा सुवर्ण क्षण आहे, सुवर्ण जो काळ आहे, हे सर्व मुलं तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील, धन्यवाद देतील आणि यांचं सर्वांचं भविष्य चांगलं होईल यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि त्यांना मी इंजेक्शन सुद्धा सुई टोचली जात नव्हती, अशा मुलांना मी खूप सुधारलेलं आहे। त्यामुळे मला मी स्वतःहून दत्तक घेऊन घेतलेले होते, असं 7 मुलं दत्तक घेतले होते आणि 7 मुलांना मी सुधारवलं आहे आणि त्या आजपर्यंत त्या पोरी शाळेत आहे। आणि एका पोरीचे वडील नव्हते तर तिला म्हटलं तू 17 वर्षाचे झाल्यावर माझ्या घरी ये, मी तुझं लग्न सुद्धा करून देईल असं सांगितलं आहे। तर ती पोरगीला मी आता घरी बोलवलं आहे पण ती अजूनपर्यंत माझ्याकडे येऊन पोचलेली नाही आहे। आणि माझ्या 2 जुळ्या मुली आहे, कामाक्षी आणि कृष्णा, ह्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून गेल्या होत्या, पण मी एवढी सेवा केली, परमेश्वरने मला इतकं। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर।